ज्यावेळी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणे गरजेचे होते त्यावेळी पालकमंत्री भुमरे दारूच्या दुकानाचे लायसन काढण्यात व्यस्त होते। आमदार हर्षवर्धन जाधव, संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या नाकातोंडातून रक्त आले तरी सरकार व लोकप्रतिनिधींना कीव आली नाही व मराठा आरक्षण दिले नाही। वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथे कन्नडचे आमदार तथा लोकसभेचे उमेदवार हर्षवर्धन पाटील जाधव यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना हर्षवर्धन जाधव यांनी महायुती व महाविकास आघाडी यांच्या उमेदवारावर चांगलेच तोंडसुख घेतले। आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भुमरे, खैरे व जलील या उमेदवारांवर तिखट शब्दात टीका केली। मराठा आरक्षणासाठी अनेक लोकांनी बलिदान दिले असून अण्णासाहेब पाटील यांच्यापासून तर हर्षवर्धन जाधव पर्यंत आणि त्यांनी आमदारकीचे राजीनामेही मराठा आरक्षणासाठी दिले आहेत, मात्र सरकारला आरक्षण द्यायचीच नाही अशी परिस्थिती सध्या आहे। मनोज जरांगे यांच्या अंतरावर सराटी येथील शांतपणे चालू असलेल्या आंदोलनावर सरकारने लाठीचार्ज केला। माता भगिनी, लहान लहान मुली व वृद्ध समाज बांधवांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला। महिलांचे डोके फोडण्यात आले, गोळीबार करण्यात आला। मराठा समाजाला अमानुष मारहाण करण्यात आली। तरीही मराठा समाजातील काही लोक लाठीचार्ज करायला लावणाऱ्या पुढाऱ्याच्या मागे असून साहेब तुम आगे बढो अशा घोषणा देत आहेत। त्या लोकांना काहीतरी वाटायला हवे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातोंडातून रक्त आले तरी सरकार व लोकप्रतिनिधींना त्यांची कीव आली नाही व ते टिकणारे मराठा आरक्षण दिले नाही व जे आरक्षण दिले ते मराठा आरक्षण न टिकणारे आहे। त्यामुळे मनोज पाटील जरांगे यांनी शेवटी स्टेटमेंट दिले की महाविकास आघाडीलाही मतदान करू नका व माहीत नाही मतदान करू नका। ज्यांनी समाजाला त्रास दिला त्यांना पाडा, असे पाडा की त्यांच्या 5 पिढ्यांनी पराभवाचा धसका घ्यायला हवा। भगवा महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर। सोन्याची टोपी कोणीतरी डायलॉग काढला होता, खरी गोष्ट आहे। आरक्षण असं दिलं जे टिकणारच नाही आणि म्हणून मराठा आरक्षणाचे झेंडे एवढे निघाले, काहीच मिळालं नाही। अगदी अण्णासाहेब पाटलांपासून हर्षवर्धन जाधवांपर्यंत अनेक लोकांनी विधानसभेचे राजीनामे दिले। मनोज जरांगेंच्या नाकातोंडातून रक्त आलं तरी सुद्धा सरकारला आणि या पुढाऱ्याने कीव आली नाही। शेवटी जरांगेंनी स्टेटमेंट काढलं की महायुतीही नको, महाविकास आघाडीही नको, जो आरक्षणासाठी मदत करेल त्याच्या पाठीमागे उभं राहा। ही परिस्थिती निर्माण करण्याची वेळ आली। काय परिस्थिती आहे लोकांची, कसली एवढा माणूस काय तरी आहेत का हो? महिलांच्या डोक्यात कुठं लाट्या घालत असतात का? कुठं त्यांना बंदुकीच्या गोळ्यांना मारत असतात का? काय लावलेत काय ते धंदे हे? आणि इतके धंदे वाईट होऊन पण आमच्यातले 2-4 पुढारी आहेतच तिकडे। साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। कशाला झक मारायला हम तुम्हारे साथ है? कशासाठी साथ आहे? संध्याकाळी क्वार्टर मिळते म्हणून आणि 1000 रुपये खर्चायला दररोज मिळतात म्हणून साथ आहे? निवडणूक झाल्याच्या नंतर हे तुम्हाला तरी ढुंकून बघणार आहेत का? जनतेचं जाऊ द्या, त्या कार्यकर्त्यांना विचारतो मी, जे कार्यकर्ते यांच्या मागे शेपूट हलवत फिरतायत त्यांची मस्ती फक्त 13 मे संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच चालणार आहे। नंतर या कार्यकर्त्यांकडेही ढुंकून हे पुढारी पाहणार नाहीत। तेव्हा जेव्हा हे कार्यकर्ते जातील तेव्हा साहेब आता इलेक्शनचे कॅम्पेन करून थकलेले आहेत, प्रचार करून थकलेले आहेत। आता हिवाळी ठिकाणी कुठेतरी गेलेले आहेत, काश्मीरला गेलेत किंवा कुठे गेलेत, आराम करण्यासाठी साहेब गेलेत। असंच चित्र निर्माण होतं। नंतर कुत्रा येत नाही, मग तुमचं नुकसान हो, मग तुम्हाला विमानं भेटो, मग तुमचं काय वाटोळं व्हायचं ते हो। यांना काही पडलेली नसते। हे आपल्या हवाई जहाजमध्ये बसून कोणी गुवाहाटीला जातं, कोणी मुंबईला जातं।